नक्कीच गडबड आहे. दुष्यंत काहीतरी लपवतोय. पासपोर्ट हरवला असेल का त्याचा? नाही, पण तसं असतं तर त्याने सांगितलं असतं. दुष्यंत लपवतोय काहीतरी, बघायलाच हवं. संचिता, तू इथे काय करतेस माझ्या गाडीपाशी? दुष्यंत, मी तुझ्याकडे काहीतरी मागितलं होतं. पासपोर्ट. तो अजूनही तू दिला नाहीयेस मला, आणि म्हणूनच माझ्यावर ही वेळ आली. कुठे आहे पासपोर्ट? काय घोळ घालून ठेवलास? दुष्यंत, मला माहितीये तू काहीतरी लपवतोयस आमच्यापासून. इमानदारीत खरं बोल, नाहीतर मी माझ्या स्टाईलने काढून घेईन. संचिता, ऍक्च्युली मला तुला सांगायला भीती वाटत होती. माझा पासपोर्ट हरवलाय आणि मला असा डाऊट आहे की वॉर्डनला तो सापडलाय आणि तिला माझ्याबद्दल सगळं सत्य कळालंय. काय? हो, त्या दिवशी दरवाजा उघड कसं काय? लायसन्स बघू. लायसन्स ना, एक मिनिट. आणि हॉस्पिटलमधनं येताना मणीने त्यांचं सामान एका बॅगेमध्ये ठेवलं होतं आणि मला असं वाटतं त्या बॅगेमध्येच माझा पासपोर्ट आहे. ती बॅग कुठे? वॉर्डनच्या रूम मध्ये. मी अनेकदा जायचा प्रयत्न केला पण ते पॉसिबल होत नाहीये. मणी सतत त्यांच्या सोबत असतो. संचिता, तू प्लीज चिडू नकोस माझ्यावर. मी पासपोर्ट मिळवण्याचा प्रयत्न करतोय पण मणीमुळे ते पॉसिबल होत नाहीये. प्लीज चिडू नकोस ना. हे काय, तू हे सगळं ऐकून हसतीस? कारण जे झालं त्याचा विचार करून चिडत नाही ही संचिता सरपोतदार. मी पुढचा विचार करते आणि तोच विचार मला आनंद देतोय. दुष्यंत, तुझ्या मार्गातला काटा आता घरी नाही. तो या सगळ्याला कंटाळून आत्तापुरता घरातून निघून गेला. आणि असं जेव्हा काही होतं तेव्हा मणी लवकर नाही येत घरी. त्यामुळे आपण पासपोर्ट सहज शोधू शकतो. चल, पासपोर्ट शोधूया. नाही नाही, अजून एक प्रॉब्लेम आहे. आता काय? मला बघितलं की त्या म्हातारीचं बीपी शूट होतं आणि त्याचं नोटिफिकेशन मणीला जातं. तर आपण तिकडे गेलो आणि तिने मला बघितलं